श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात आपण काहीतरी विसरतच असतो. जे आपण ठेवलेली वस्तू आपल्याला ती लवकर सापडत नसते. म्हणजे आपण ठेवलेले पैसे किंवा वस्तू असते. घाई गडबडीत ठेवलेला पैसा असतो व नंतर तीच वस्तू आपल्याला नंतर जर पाहिजे असेल तर आपल्या लवकर लक्षात येत नसते. ज्या जागी आपण ती वस्तू ठेवलेली असते त्या ठिकाणी बघता आपण सगळीकडे बघतो, पण ती वस्तू किंवा पैसा आपल्याला लवकर सापडत नसते. आपण आठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, तरी पण सुद्धा आपल्याला ही वस्तू सापडत नसते. तसेच असे खूपदा काही होत असते, पण ते लवकर लक्षात येत नसते. आपण प्रत्येक व्यक्तीला विचारत असतो की तिथे ठेवलेले पैसे किंवा वस्तू कोण पाहिले आहेत का, असे सर्वांना विचारत असतो, पण ते कुणालाच माहित नसते. कारण आपण ठेवलेली वस्तू हे फक्त आपल्यालाच माहित असते, पण ती वस्तू आपण घाई गडबडीत ठेवले असल्यामुळे आपल्याला ती लवकर लक्षात येत नसते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ही वस्तू लवकर सापडण्यासाठी किंवा तुमचे हरवलेले पैसे लवकर मिळण्यासाठी तुम्हाला एक उपाय किंवा तोडगा करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमचे हरवलेले पैसे किंवा वस्तू मिळेल. हा उपाय तुम्ही मनाने श्रद्धेने करायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तुम्हीच ठेवलेले पैसे किंवा वस्तू 3 दिवसातच भेटतील. म्हणजेच तुम्ही हा उपाय सलग 3 दिवस करायचा आहे. लगेच चौथ्या दिवशी तुम्हाला हरवलेली वस्तू मिळेल. या उपायासाठी तुम्हाला फक्त तुमच्या घरातले जुने कापड घ्यायचे आहे. त्या कापडाची तुम्हाला एक छोटीशी बाहुली बनवायची आहे. जर तुम्हाला बाहुली तयार करता येत नसेल तर तुम्ही बाजार मधून विकत घेऊन आणायचे आहे. याचबरोबर तुम्हाला आघाडा सुद्धा घ्यायचा आहे. या आघाड्याचे मूळ तुम्हाला घेऊन या कापडाच्या बाहुलीला बांधायचा आहे. कारण या आघाड्यामुळे तुम्हाला हरवलेली वस्तू परत मिळवण्याचे ज्ञान देत असते व ती लवकर मिळत असते. तुम्ही जिथे जास्त वेळ बसता, खोली किंवा अंगणात मध्ये, हॉलमध्ये जितका वेळ तुम्ही बसता त्या जागी तुम्ही दक्षिण कोपऱ्यात एक मोळा मारायचा आहे. जी बाहुली आपण त्या बाहुलीला आघाडा बांधलेली बाहुली आहे ती बाहुली या खिळ्याला अडकवायची आहे. याचबरोबर ही क्रिया तुम्हाला संध्याकाळी करायची आहे. म्हणजे दक्षिण कोपऱ्यात त्यासाठी खिळा मारून बाहुली बांधायची आहे. त्या बाहुलीला आपण आघाडाचे मूळ बांधलेली आहे. तर ही बाहुली अडकून झाल्यानंतर तुम्ही त्या बाहुली समोर फक्त आपले मन किंवा एकाग्रता चिंतेत या दृष्टीनेच तुम्ही त्या बाहुलीकडे पाहायचे आहे. फक्त तुमच्या आजूबाजूला कोणीही नसावे ही काळजी घ्यायची आहे. फक्त त्या बाहुली सोबत एकाच व्यक्तीने एकाग्र चिंतेत पाहायचे आहे. या एकाग्र चिंतेत तुम्ही पाहत असताना तुम्हाला ती कापडाची बाहुली अदृश्य होत दिसत असेल. जर तुम्हाला दिसेनाशी होत असेल तर तुम्ही त्यावेळी हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र असा आहे की ओम नमो कार्तिकाय असा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तुम्हाला जितका वेळ करता येईल तितका वेळ हा जप करायचा आहे व हा जप झाल्यावर तुमची साधना संपूर्ण अशी मान्य होते. हा असाच उपाय तुम्हाला सेम दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी सुद्धा असाच संध्याकाळी खिळा मारून त्या खिळ्याला बाहुली अडकून त्या बाहुलीला आघाडाचे मूळ बांधून ती बाहुली त्या खिळ्याला लटकवायची आहे. असे तुम्ही 3 दिवस हा उपाय तुम्हाला मनापासून श्रद्धेने, विश्वासाने करायचा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला हरवलेली वस्तू लवकरच तुम्हाला चौथ्या दिवशी नक्कीच सापडेल. तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही विसरता 3 दिवस करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला तुमची हरवलेली वस्तू किंवा पैसे हे चौथ्या दिवशी नक्की सापडतील. हा उपाय खूप साधा सरळ आहे. हा उपाय तुम्ही कोणाला सुद्धा सांगायचा नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हे 3 दिवस सलग उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. चौथ्या दिवशी ही वस्तू तुमच्याकडे आपोआप येईल किंवा तुम्ही त्या वस्तू पर्यंत पोहोचू शकाल. तर हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे फळ अवश्य मिळेल. स्वामी समर्थांचे विचार म्हणजे केवळ आध्यात्मिक नाहीत तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे आहेत. त्यांनी कर्मयोग, प्रेम, साधेपणा, परोपकार आणि सहिष्णुता यांचं महत्त्व पटवून दिलं, जे त्यांच्या अनुयायांसाठी जीवनात आनंद, शांती आणि समाधानाचा स्रोत ठरले आहेत. एक चांगले कर्म, एक पवित्र कर्तव्य.
स्वामी समर्थांनी आपल्या जीवनात आणि शिकवणुकींमध्ये चांगल्या कर्माचा आदर केला. कर्म हीच धर्म हे त्यांच्या विचारसरणीचं मुख्य सूत्र होतं. त्यांच्या मते प्रत्येक कृती ही पवित्र असली पाहिजे. चांगले कर्म केल्याने आपले जीवन योग्य दिशेने जातं आणि आपल्याला आत्मिक उन्नती प्राप्त होते. त्यांनी सांगितलं की चांगले कर्म करा आणि त्यातून आनंद आणि समाधान मिळवा. त्यांच्या मते कर्म हे एक साधन आहे ज्याद्वारे आपण ईश्वराच्या जवळ जातो. कर्मांमधून आपला अहंकार दूर होतो आणि मनाला शांती मिळते. स्वामी समर्थांनी सांगितलं की सत्य आणि धर्माच्या मार्गाने जीवन जगा आणि प्रत्येक कृतीत प्रेम, सेवा आणि परोपकार यांचा समावेश करा. 2. संकटांचा सामना धैर्याने करा. जीवनातील एक धाडस. स्वामी समर्थांनी त्यांच्या अनुयायांना नेहमी धैर्याचं महत्त्व पटवून दिलं. संकट आणि अडचणी या जीवनाचा एक भाग आहेत आणि त्यांचा सामना धैर्याने करावा असं ते सांगत. ते म्हणायचे, धैर्याने संकटांचा सामना करा, कारण संकट तात्पुरती असतात पण धैर्यामुळे मिळणारा अनुभव कायमचा राहतो. त्यांनी सांगितलं की संकट म्हणजे आपल्या जीवनातील कर्मांचं फळ आहे. जेव्हा आपण संकटांचा सामना धैर्याने करतो तेव्हा त्यातून आपल्याला नवीन शिक्षण मिळतं, ज्यामुळे आपली आत्मिक उन्नती होते. धैर्य हे जीवनातील एक महत्त्वाचं गुण आहे ज्यामुळे आपण अडचणींवर मात करू शकतो. 3. साधेपणा आणि विनम्रता. आत्मिक उन्नतीचा मार्ग. स्वामी समर्थांच्या मते साधेपणा आणि विनम्रता हे आत्मिक उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यांनी सांगितलं की साधेपणाने जगणं म्हणजे आपला अहंकार त्यागणं आणि सत्याच्या मार्गावर चालणं. साधेपणाने आपल्या जीवनातील कृत्रिमता कमी होते आणि आपण अधिक आत्मसमर्पणाने जगू लागतो. त्यांचे विचार होते की आपल्या जीवनात साधेपणा ठेवा. जितका आपण साधा आणि विनम्र असू तितका आपलं जीवन शुद्ध, सुलभ आणि शांत होईल. विनम्रता म्हणजेच केवळ अहंकाराचा त्याग नव्हे, तर आपल्या अंतर्मनातल्या शुद्धतेला जपणं. विनम्रतेच्या माध्यमातून आपण इतरांसोबतच स्वतःलाही सकारात्मक दृष्टिकोनाने पाहतो. 4. सेवा आणि प्रेम. एक परिपूर्ण जीवनाचा मार्ग. स्वामी समर्थांनी प्रेम आणि सेवा यांच्यावर खूपच भर दिला. त्यांच्या मते सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा आहे. जेव्हा आपण निस्वार्थपणे दुसऱ्यांसाठी सेवा करतो तेव्हा त्यातून आपल्याला आत्मिक शांती मिळते. सेवा करणं म्हणजे स्वतःच्या जीवनाला पवित्र बनवणं, कारण सेवा ही देवाचीच सेवा आहे. ते म्हणत, प्रत्येक माणसामध्ये देवाचं दर्शन करा, त्याची सेवा करा, कारण सेवा हीच भक्ती आहे. सेवा करणं म्हणजेच इतरांना सुख देणं, त्यांच्या दुःखात सहभागी होणं. स्वामी समर्थांनी शिकवलं की सेवा ही नेहमी निस्वार्थ असली पाहिजे. प्रेमाने, करुणेने आणि शांतीने केलेली सेवा हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. 5. ईश्वराच्या चरणी समर्पण. स्वामी समर्थांच्या मते जीवनाचा सार म्हणजे ईश्वराच्या चरणी समर्पण. ईश्वरावर विश्वास ठेवून त्याच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन घडवणं म्हणजेच खरा धर्म आहे. त्यांनी भक्तांना शिकवलं की ईश्वराचं स्मरण करा आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तोच आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करतो. जेव्हा आपण ईश्वराच्या चरणी आपलं सर्व काही अर्पण करतो तेव्हा आपल्याला जीवनातील खरा आनंद आणि समाधान मिळतं. ईश्वरावर विश्वास ठेवल्याने आपल्या जीवनातील अडचणी, संकट आणि अडथळे सहजतेने दूर होतात. 6. परोपकार आणि सहिष्णुता. जीवनाचा खरा अर्थ. स्वामी समर्थांचे विचार म्हणजे परोपकार आणि सहिष्णुतेचा एक अनमोल संदेश आहे. त्यांनी सांगितलं की सर्व माणसांवर दया करा, कारण प्रत्येक जण आपल्या कर्माच्या ओझ्याखाली असतो. सहिष्णुता आणि दयाळूपणा हे जीवनात अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत, कारण तेच आपल्याला खरं सुख देतात. त्यांचे विचार होते की सहिष्णुता ही जीवनाची एक महत्त्वाची शिकवण आहे. सहिष्णुतेमुळे आपल्याला जीवनातील अडचणी आणि दुःख सहजपणे सहन करता येतात. परोपकारातून आपल्या मनाला शांती मिळते आणि आपण एका सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहू शकतो. 7. साधना आणि भक्ती. स्वामी समर्थांनी साधनेचं महत्त्व पटवून दिलं.
साधना म्हणजे आपल्या अंतरात्म्याशी जोडणं आणि ईश्वराच्या मार्गावर चालणं. त्यांनी भक्तांना सांगितलं की साधनेच्या माध्यमातून आपल्या मनाचं शुद्धीकरण होतं आणि आपण अधिक शांत, स्थिर आणि समाधानी बनतो. त्यांच्या मते साधनेतून आत्म्याचं उन्नतीकरण होतं आणि जीवनात एक नवीन दृष्टिकोन येतो. भक्ती आणि साधना या आपल्या आत्मिक प्रगतीचे स्रोत आहेत, ज्यामुळे आपलं जीवन अर्थपूर्ण आणि शुद्ध बनतं. उपसंहार. स्वामी समर्थांचे विचार. स्वामी समर्थांचे विचार म्हणजे जीवनाचं एक शांत आणि साधं मार्गदर्शन आहे. त्यांच्या शिकवणुकींमध्ये साधेपणा, परोपकार, सेवा, धैर्य आणि प्रेम यांचा समावेश आहे. त्यांच्या विचारांतून आपण आत्मिक शांती, जीवनातील स्थिरता आणि सच्चा आनंद प्राप्त करू शकतो. स्वामी समर्थांनी शिकवलेलं हे तत्वज्ञान म्हणजे जीवनाच्या प्रत्येक पैलूला सामावून घेणारं आणि आपल्याला एक शुद्ध आणि साधं जीवन जगण्याची प्रेरणा देणारं आहे. त्यांचे विचार जीवनाला एक नवीन अर्थ देतात.